नमस्कार विद्यार्थी मित्र हो, आज आपण या ठिकाणी मार्केटिंग अँड रिटेल मॅनेजमेंट अंतर्गत VB दुसऱ्या पेपरच्या विषयी माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत. आपल्याला माहीतच आहे की मार्केटिंग अँड रिटेल मॅनेजमेंट अंतर्गत 3 थेअरीचे पेपर आणि 3 प्रॅक्टिकलचे पेपर असतात. त्यामध्ये पहिला पेपरमधला पहिला चॅप्टर आपण व्हिडिओ लेक्चरिंग अंतर्गत बघितलेला आहे. हा जो दुसरा चॅप्टर आहे दुसऱ्या पेपरचा पहिला चॅप्टर, त्यामध्ये आपण पाहणार आहोत विपणन संशोधन कार्यप्रणाली म्हणजे प्रोसिजर ऑफ मार्केटिंग रिसर्च. प्रोसिजर ऑफ मार्केटिंग रिसर्च जी आहे, विपणनाची संशोधनाची प्रक्रिया कशी असते, कशी ती पार पाडली जाते याविषयीची माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत. विद्यार्थी मित्र हो, विपणन संशोधनामध्ये एकूण टोटल 7 पॉइंट असे आहेत की त्या अंतर विपणन संशोधनाची प्रक्रिया ही पार पाडल्या जात असते. त्यामध्ये संशोधनाचे उद्दिष्ट निश्चित करणे आणि समस्येची जाणीव करून घेणे हा पहिला पॉइंट आहे. विपणन संशोधनाच्या प्रक्रियेमधला पहिला पॉइंट. दुसरा आहे संशोधनासाठी माहिती कोणत्या प्रकारची हवी हे ठरवणे. विपणन संशोधनासाठी कोणत्या प्रकारची माहिती आपल्याला पाहिजे, रिसर्चरला कोणत्या प्रकारची माहिती हवी आहे ते यामध्ये ठरवणे. तिसरा आहे संशोधनासाठी माहितीचे विविध मार्ग स्त्रोत निश्चित करणे. आपल्याला संशोधन करण्यासाठी माहितीचे स्त्रोत कोणते आहे, प्रायमरी इन्फॉर्मेशन, सेकंडरी इन्फॉर्मेशन, हे स्त्रोत आपल्याला निश्चित करणं गरजेचं असते. चौथा आहे माहितीचे संकलन करणे. माहिती संकलन करण्याचे प्रकार, माहिती कशी संकलन केली जाईल ते यामध्ये ठरवणे. आणि 5वं आहे माहितीचे विश्लेषण आणि निष्कर्ष काढणे. माहिती संकलन केल्यानंतर ती माहिती तिचं विश्लेषण करणे आणि विश्लेषण करून त्याचा निष्कर्ष काढणे हा एक त्यामधला पॉइंट आहे. आणि नंतर आहे संशोधनाचा अहवाल तयार करणे. शेवटी संशोधनाचा अहवाल तयार केला जातो आणि अहवाल तयार केल्यावर अहवालाचा मग पाठपुरावा करणे. यासाठी ही विपणन संशोधन प्रक्रिया राबवण्यात येत असते. आता ही जी विपणन संशोधन प्रक्रिया आपण या ठिकाणी अशा पद्धतीने राबवतो, त्याचा आता आपण सविस्तर विश्लेषण या ठिकाणी पाहूया. आता विपणन संशोधन प्रक्रियेमध्ये पहिला आहे संशोधनाचे उद्दिष्ट निश्चित करणे आणि समस्येची जाणीव करून घेणे. संशोधन तुम्ही करता आहात, त्याचं उद्दिष्ट काय आहे ते निश्चित करायचं. उद्दिष्ट निश्चित केल्यानंतर समस्येची जाणीव करून घेणे हा पहिला आपला उद्देश असणार. आता संशोधनाचे उद्दिष्ट कसे निश्चित करणार आहात तुम्ही, तर विपणन विषयक, त्यामध्ये विपणन विषयक कोणत्या विशिष्ट उद्देशासाठी संशोधन करावयाचे आहे याबाबत उत्पादकाला स्पष्ट कल्पना असणे आवश्यक आहे. उदाहरणार्थ मागणीचा अंदाज, विक्रेत्यांची निवड, वितरण प्रणाली, संवेष्टन स्वरूप, जाहिरात करण्याचे मार्ग आणि इत्यादी या उद्देशासाठी किंवा याबाबत उद्भवणाऱ्या समस्यावर हे उद्देश किंवा याबाबत उद्भवणारे जे समस्या आहेत त्यावर मार्ग काढण्यासाठी संशोधन केले जाते. आणि यापैकी कोणत्याही विशिष्ट उद्देशाने संशोधन करावयाचे हे प्रथम निश्चित करावे लागते. कोणत्या उद्देशाने, कोणत्या उद्दिष्टपूर्तीसाठी आपण संशोधन करत आहोत ते आधी निश्चित करणे गरजेचं असते.
विपणन संशोधनाच्या कार्याला रीतसर प्रारंभ, विपणन संशोधनाचं जे कार्य आहे त्याला रीतसर प्रारंभ करण्यापूर्वी संशोधकाने ज्या समस्येचे निराकरण करण्याकरिता संशोधन कार्य केले जाणार आहे त्या समस्येचे वास्तविक स्वरूप समजून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. आपण संशोधन कशासाठी करतो त्याची संपूर्ण हिस्ट्री, त्याची संपूर्ण जाणीव करून घेणे आवश्यक आहे. कोणे? रिसर्चरने, जो संशोधन करतो त्याने. कशाला? आता मग नंबर 2 त्याच्यानंतरचं पॉइंट आहे, संशोधनासाठी माहिती कोणत्या प्रकारची हवी हे ठरवणे. संशोधन करण्यासाठी कोणत्या प्रकारची माहिती हवी आहे हे सुद्धा आपल्याला यामध्ये ठरवणं आवश्यक असते. तर संशोधनाचा उद्देश सफल होण्याकरिता संशोधकास आवश्यक असणारी माहिती जमा करावयाची असते. संशोधनाचा उद्देश सफल करण्यासाठी त्या संशोधनास आवश्यक असणारी माहिती जमा करावयाची आवश्यकता आपल्याला असते. त्या दृष्टीने नेमकी कोणती माहिती मिळवायची हे ठरवणे अत्यंत महत्त्वाचे आहे. कोणतीही माहिती जमा करू नये, तर आवश्यक कोणती माहिती आपल्याला जमा करायची हे आपण त्या ठिकाणी ठरवणं आवश्यक आहे. संशोधक उपलब्ध असलेल्या माहितीपैकी कोणती माहिती उपयुक्त आहे आणि कोणती नाही याची छाननी करून संशोधनाचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून माहितीचा वापर करीत असतो. काही वेळा उपलब्ध माहिती ही अपूर्ण असते, त्यामुळे त्या आधारे निष्कर्ष काढणे. काही वेळा काय, माहिती जमा केलेली जी असते ती अपूर्ण असते आणि अपूर्ण माहितीच्या आधारे निष्कर्ष काढला जात नाही, म्हणून त्यामुळे या आधारे निष्कर्ष काढणे हे अवघड जाते. अशा परिस्थितीत संशोधकास नवीन माहितीचा शोध घ्यावा लागतो आणि संशोधनाचे कार्य पूर्ण करावे लागते. यानंतरचा तिसरा पॉइंट आहे विद्यार्थी मित्र हो, संशोधनासाठी माहितीचे विविध मार्ग किंवा स्रोत निश्चित करणे. संशोधन करण्यासाठी त्यासाठी विविध प्रकारचे मार्ग, त्याच्यासाठी कोणकोणते स्रोत उपलब्ध आहेत, नसतील तर ते स्रोत उपलब्ध करणे गरजेचं असते. तर यामध्ये संशोधनासाठी आवश्यक असलेली माहिती प्राथमिक व दुय्यम स्वरूपाचे मार्गाने जमा केली जाते. माहिती जमा करण्यासाठी प्रायमरी डाटा आणि सेकंडरी डाटा अशा प्रकारची माहिती जमा केली जाते. या मार्गांनी प्राप्त काही माहिती बाजारपेठेत प्रसिद्ध असलेले लेख, व्यापारी मासिके आणि अहवाल या स्वरूपात उपलब्ध असते. पण काही माहिती ही मूळ स्वरूपातच जमा करावी लागते. काही माहिती तयार असते त्याला आपण सेकंडरी डेटा म्हणतो, बट काही माहिती ही मूळ स्वरूपात ओरिजिनल फॉर्म मध्ये आपल्याला कलेक्ट करावी लागते. त्याला आपण प्राथमिक माहिती असे म्हणतो, म्हणजे प्रायमरी डाटा. त्यासाठी प्रश्नावली आणि मुलाखती पद्धती वापरण्यात येतात. प्रायमरी डाटा कलेक्ट करण्यासाठी प्रश्नावली तयार केली जाते आणि त्या विद्यार्थ्यांचा किंवा त्या ग्राहकांचा त्या ठिकाणी माहिती गोळा केली जाते. त्या ग्राहकांच्या मुलाखती घेतल्या जातात. अशा पद्धतीने ही माहिती जमा होते आणि ही संकलित केलेली माहिती करण्याकरिता अनेक पर्याय सुद्धा उपलब्ध आहे. परंतु ही खर्चिक व कमी त्रासदायक पण उपयुक्त असलेली माहिती मिळेल असा निश्चित नाही. ही माहिती जर आपल्याला गोळा करायची असेल, प्रश्नावली तयार करा, त्याच्यानंतर ग्राहकापर्यंत जा, ग्राहकांच्या मुलाखती घ्या,
त्याच्यासाठी बराचसा डाटा कलेक्ट करण्यासाठी आपल्याला ही खर्चिक पद्धत आहे, परंतु ती ओरिजिनल फॉर्म मध्ये माहिती कलेक्ट केली जाते, पण ती आवश्यक आहे. त्याच्यानंतर आहे माहितीचे संकलन करणे. माहिती कलेक्ट मिळवण्याचे मार्ग, स्त्रोत व संशोधन पद्धती निश्चित केल्यानंतर पुढची पायरी म्हणजे माहितीचे संकलन करणे होय. आता माहिती संकलन करण्याचे कार्य हे अतिशय सतर्कतेने करणे आवश्यक आहे. यासाठी प्रशिक्षित व जबाबदार अशा व्यक्तीवर काम सोपवावे लागते. माहिती संकलन करण्यासाठी प्रशिक्षित अशा व्यक्तीवर हे काम सोपवलं गेलं पाहिजे आणि जबाबदार व्यक्तीवर. त्यामुळे योग्य व उपयुक्त अशीच माहिती मर्यादित वेळेत जमा करणे शक्य होते आणि संकलित माहितीच्या आधारे संशोधक एका निष्कर्षाला पोहोचतो. एक निष्कर्ष काढून आपल्या समस्येचे निराकरण करत असतो. माहिती संकलित केल्यानंतर एक निष्कर्ष काढण्याला त्या संशोधकाला वाव असते. त्यानंतर नेक्स्ट आहे 5 नंबर आहे माहितीचे विश्लेषण आणि निष्कर्ष काढणे. आता ही जी संकलित झालेली माहिती आहे त्या माहितीचं विश्लेषण करणे आणि निष्कर्ष काढणे हे संशोधकापुढील आव्हान असते. तर कशा प्रकारचं यानंतर संकलित केलेल्या माहितीचे विश्लेषण करून तिचा अन्वयार्थ अर्थबोध लावला जातो. माहितीचे विश्लेषण करण्याकरिता माहिती योग्य पद्धतीने प्रस्तुत करणे आवश्यक असते. योग्य पद्धतीने ती प्रस्तुत केली पाहिजे. त्याचं बायफर्गेशन हे योग्य पद्धतीने झालं पाहिजे. त्याचप्रमाणे माहितीचे संपादन, माहितीचे वर्गीकरण करून माहिती प्रस्तुत करण्यासाठी माहिती तक्ता कोष्टक स्वरूपात मांडली जाते आणि माहितीचे विश्लेषण आलेखाद्वारे दर्शवली जाते. विश्लेषण केल्यानंतर प्रत्येक शीर्षकाखाली जी माहिती मिळते तिचा अन्वयार्थ म्हणजे अर्थबोध लावला जातो आणि त्यावरून काही निष्कर्ष काढले जातात. निष्कर्ष काढणे हा संशोधनातील महत्त्वाचा पैलू असतो. म्हणून माहितीतून निष्कर्ष काढणे म्हणजेच उद्देशानेच संशोधन झाले असे आपल्याला म्हणता येईल. माहिती कलेक्ट करून वर्गीकरण करून त्यावर निष्कर्ष काढणे हे एक शास्त्रोक्त पद्धत आहे आणि या शास्त्रोक्त पद्धतीने अशा पद्धतीने माहितीचं विश्लेषण करून निष्कर्ष काढला जातो. त्यानंतरचा पॉइंट आहे नंबर 6 संशोधनाचा अहवाल तयार करणे. आता निष्कर्ष काढल्यानंतर तो जो संशोधक आहे तो त्या संशोधनाचा मग अहवाल तयार करतो. तर हा अहवाल तयार करण्यासाठी निष्कर्ष काढून झाल्यावर त्याबाबतचा संशोधन अहवाल तयार केला जातो. त्याबाबतचा एक संशोधन अहवाल तयार केला जातो. या अहवालामध्ये उद्देश साध्य करण्याकरिता हा अहवाल कशासाठी असतो? आपला उद्देश साध्य करण्याकरिता असतो आणि ते उद्देश साध्य करण्याकरिता किंवा समस्या सोडवण्याकरिता काही उपाययोजना सुचवलेल्या जातात आणि उद्देश सफल करताना उद्भवणाऱ्या उणीवा काही अडचणी यांचा सुद्धा त्या अहवालामध्ये समावेश केला जातो. विद्यार्थी मित्र हो, उद्देश सफल होण्याकरिता उपयुक्त सूचना सुद्धा अहवालात घेतल्या जातात. त्यावर काय उपाययोजना केल्या जातील इत्यादींचा उल्लेख असल्याने विपणन संशोधन हे एक अहवालाचे प्रमुख भाग त्यामध्ये
इन्व्हॉल्व केल्या जाते. याच्या व्यतिरिक्त सुद्धा संशोधन अहवालामध्ये काही पॉइंट, काही महत्वाचे मुद्दे असतात. तर ते कोणते असतात? त्यामध्ये नंबर 1, विशिष्ट विपणन समस्येची समय माहिती व विपणन संशोधन उद्दिष्टे. त्यामध्ये जे प्रमुख भाग असतात, विशिष्ट विपणन समस्येची समग्र माहिती व विपणन संशोधनाची उद्दिष्टे ठरवणे, हे संशोधन अहवालामध्ये महत्वाचा पॉइंट आहे. त्यानंतर विपणन संशोधन करण्यासाठी उपयोगात आणलेल्या पद्धतीच्या स्वरूपाबद्दल स्पष्टीकरण आणि विपणन संशोधन करण्यासाठी केलेल्या कार्याचा वृत्तांत या अहवालामध्ये दिला जातो. नंबर 3, संशोधन कार्याचे नाव व संशोधनाचा कालावधी हा या अहवालामध्ये मेन्शन करणे गरजेचं आहे. त्यानंतर संशोधनातून निघाले जे निष्कर्ष आहे ते सुद्धा अहवालामध्ये मेन्शन करणे गरजेचं असते. ज्या विपणन समस्येच्या संदर्भात संशोधन करण्यात आले होते, ती समस्या सोडवण्यासाठी सुचवण्यात आलेली उपाययोजना त्यामध्ये घेण्यात येते. आणि त्यामध्ये परिशिष्ट, यामध्ये कोष्टके, संशोधनाच्या उपयोगात आणलेल्या सांख्यिकीय पद्धती, कोणत्या पद्धती वापरल्या, मीन, मोड, मीडियन इत्यादी पद्धतीचा उहापोह त्यामध्ये केलेला आपल्याला दिसून येतो. तर अशा प्रकारे हा संशोधनाचा अहवाल तयार करण्यात येत असतो. संशोधक हा अशा प्रकारे अहवाल तयार करतो. यानंतर आहे मग अहवालाचा पाठपुरावा. संशोधन झालं, माहिती जमा केली, अहवाल तयार झाला, निष्कर्ष काढले, त्यानंतर मग त्या अहवालाचा, त्या संशोधनाचा पाठपुरावा करणे ही महत्वाची गरज आहे. त्या संशोधनाचा पाठपुरावा केला, तो इम्प्लिमेंटेशन केला, तर त्या संशोधनाला महत्व आहे. नाहीतर उगाच संशोधन करायचं, पाठपुरावा करायचा नाही, इम्प्लिमेंटेशन करायचं नाही, उगाच खर्च करायचा, तर ते काही महत्वाचं ठरू शकत नाही. मग अहवालाचा पाठपुरावा करण्यासाठी अहवालात सुचवलेल्या सूचना व्यवस्थितपणे अंमलात, कृतीत आणण्यासाठी त्याचा पाठपुरावा करण्याचे कार्य संस्थेच्या, बिझनेसच्या दृष्टीने महत्वाचे असते. त्याचा पाठपुरावा करणे हे त्या संस्थेच्या दृष्टीने फार महत्वाचे असते. अन्यथा विपणन संशोधनावर केलेला खर्च वाया जाईल व संशोधनाचे उद्दिष्ट सफल होणार नाही. संशोधन करण्याचे जे उद्दिष्ट आहे ते उद्दिष्ट सफल होणार नाही आणि त्यावरचा सगळा खर्च तुमचा वाया जाऊ शकतो. विपणन संशोधन करण्याबाबत ज्या ज्या पायऱ्या या ठिकाणी आपण सांगितलेल्या आहेत, त्यामुळे विशिष्ट उद्देशाने किंवा समस्येचा अभ्यास अधिक पद्धतशीरपणे केला जातो. या सर्व पायऱ्यानुसार, या सर्व पॉइंट नुसार एक विशिष्ट तरकीब क्रम आहे आणि त्या क्रमानेच विपणन संशोधन अधिक सखोल आणि शास्त्रोक्त रीतीने पार पाडणे शक्य होते. विपणन संशोधनाच्या ह्या काही पायऱ्या या ठिकाणी दिलेल्या आहेत, त्यानुसारच ते संशोधन केलं गेलं पाहिजे, अन्यथा ते संशोधन व्यवस्थित होणार नाही आणि त्या संशोधनाला काही महत्त्व राहणार नाही. या ठिकाणी हे जे स्टेजेस दिलेले आहे, विपणन संशोधन कार्यप्रणाली, प्रोसिजर ऑफ मार्केटिंग रिसर्च, हे जे स्टेजेस आहे, संशोधनाचे आधी उद्दिष्ट निश्चित करणे, काय समस्या आहे ती समस्या ठरवणे, संशोधनाची माहिती कोणत्या प्रकारची हवी आहे, ती माहिती कोणती पाहिजे ते ठरवणे, संशोधनासाठी माहिती ठरवल्यानंतर संशोधनासाठी माहितीचे विविध स्रोत कोणते आहे, प्रायमरी डाटा कोणता, सेकंडरी डाटा कोणता, प्रश्नावली कशी, हे ठरवले जाते. त्याच्यानंतर माहितीचे संकलन केले जाते,
त्या फील्डवर जाऊन त्या ठिकाणी जाऊन ती माहिती कलेक्ट केली जाते, गोळा केली जाते आणि माहिती कलेक्ट केल्यानंतर माहितीचं विश्लेषण केलं जाते. ती माहिती एका ठिकाणी आणून त्याचं वर्गीकरण केलं जाते. मीन, मोड, मीडियम अशा वेगवेगळ्या पद्धती वापरून, स्टॅटिस्टिकल फॉर्म्स वापरून त्याला ती माहिती वेगवेगळी केली जाते. त्याच्यानंतर त्या माहितीवर निष्कर्ष काढला जातो. कोणती माहिती कोणत्या पद्धतीची आहे, कोणत्या बाजूने आहे, ती माहिती काय दाखवू इच्छिते, त्यावर त्याचा निष्कर्ष काढणे आणि संशोधनाचा मग अहवाल, त्या निष्कर्षानुसार मग संशोधनाचा अहवाल तयार केला जातो. आणि हा जो अहवाल आहे, हा अहवाल त्या संस्थेला, त्या बिझनेसमॅनला, त्या ठिकाणी महत्त्वाचे जे मॅनेजर्स आहेत, संस्थानिक आहेत, त्यांना तो सपोर्ट केला जातो की ही जी माहिती आम्ही कलेक्ट केलेली आहे, ह्या माहितीचा निष्कर्ष अहवाल हा असा आहे. आपल्याला या पद्धतीनं आपल्या बिझनेसचं प्रोडक्शन करता येईल, या पद्धतीनं आपल्याला जाता येईल, या पद्धतीनं आपल्याला शॉप टाकता येईल, या पद्धतीनं खरेदी विक्री करता येईल. ही सर्व पद्धती या संशोधनामध्ये दाखवलेली असते. आणि मग अहवालाचा पाठपुरावा करणे न करणे हे संस्था प्रमुखावर अवलंबून असते. अशा पद्धतीनं हे एक प्रकारचं संशोधन, हे एक शास्त्रोक्त पद्धत आहे. या शास्त्रोक्त पद्धतीने संशोधन केल्या जाते. आणि हे जे संशोधनाची जी प्रक्रिया आहे, ते निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. प्रत्येक कंपनीला, प्रत्येक बिझनेसमॅनला, प्रत्येक संस्थेला, प्रत्येक इन्स्टिट्यूटला हे या संशोधनामधून जावं लागते, संशोधन करावंच लागते. आज जाहिराती वगैरे आपण देतो, हे संशोधनामधूनच सगळं काम केलं जाते. आणि संशोधनानुसारच आपला बिझनेस वर जातो, आपल्याला फायदा होतो आणि त्याचं रूपांतर, आपल्या संशोधनाचं जे रूपांतर आहे ते फायद्यामध्ये आपल्याला करून आणता येते.